एकेकाळी लांडग्यांचा एक कळप जंगलातून जात होता. अचानक एक सिंहाने त्यांच्यावर हल्ला केला. सगळे लांडगे घाबरले, पण त्यांच्यात दिलेर नावाचा एक धाडसी लांडगा होता. तो धैर्याने पुढे आला आणि म्हणाला, तुम्ही सगळे सुरक्षित ठिकाणी जा, याच्याशी मी एकटा लढतो. दिलेरने आपल्या कळपाला वाचवले, पण स्वतःचा जीव वाचवून पळताना तो एका रंगारीच्या घरात शिरला. तिथे त्याच्या अंगावर निळा रंग सांडला आणि तो पूर्णपणे निळा झाला. इतका बदलला होता की त्याला ओळखणे कठीण झाले. कित्येक दिवस तो परतला नाही, तेव्हा सगळ्या लांडग्यांना वाटले की दिलेर आता जिवंत नाही. काही दिवसांनंतर जंगलात एक विचित्र निळा प्राणी दिसू लागला. त्याला पाहून जंगलातील सर्व प्राणी घाबरले, अगदी सिंहसुद्धा. भीतीपोटी सिंहाने त्या निळ्या प्राण्यालाच जंगलाचा राजा बनवले. दिलेर राजा तर झाला, पण त्याला आपल्या जुन्या मित्रांची आठवण येऊ लागली. त्याने भावनिक होऊन आपल्या काही खास लांडगा मित्रांना आपले सत्य सांगितले. हीच त्याची सर्वात मोठी चूक ठरली. ही बातमी संपूर्ण जंगलात पसरली. एका लांडग्याने सिंहाकडे जाऊन चहाडी केली की तो नवीन राजा कोणी अजब प्राणी नसून आपला जुना दिलेरच आहे. सुरुवातीला सिंहाचा विश्वास बसला नाही. एका संध्याकाळी सर्व लांडगे दिलेरच्या गुहेबाहेर जमले आणि आनंदाने ओरडू लागले. आपली ओळख लपवून बसलेल्या दिलेरला आपल्या सोबत्यांचा आवाज ऐकून राहवले नाही आणि तोही त्यांच्या सुरात सूर मिसळून ओरडू लागला. त्याचा आवाज ऐकताच सिंहाला सत्य समजले. फसवणूक झाल्याच्या रागात सिंहाने दिलेरवर हल्ला केला आणि त्याला मारून टाकले. तात्पर्य: आपले गुपित कधीही कोणाला सांगू नका. जोपर्यंत तुम्ही लोकांच्या बरोबरीचे असता तोपर्यंतच ते तुमचे असतात, पण जेव्हा तुम्ही प्रगती करून त्यांच्या पुढे निघून जाता तेव्हा तुमचे जवळचेच लोक सर्वात आधी परके होतात आणि तुमच्या पतनास कारणीभूत ठरतात.